राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या टप्प्याच्या 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे। या कामादरम्यान खोदकाम करताना योग्य दक्षता घेतली जात नसल्यामुळे गांधीनगर नळपाणी योजनेच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे। या गळतीमुळे सध्याच्या कडक उन्हाळ्यात गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। आतापर्यंत 3 ते 4 ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून पाणी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडलेत। भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी संबंधित ठेकेदार, जीवन प्राधिकरणाचे प्रतिनिधी यांनी गांधीनगर नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीचा सर्वे करून खोदकाम करावं, अन्यथा योजनेशी संबंधित 14 गावांमधील लोकांना घेऊन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलाय। पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राजमार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रकांत भरडे यांना या संदर्भात निवेदन सादर केलं। आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही हायवे प्रशासन जो कागल ते सातारा 6 पदरीकरणाच्या हायवेचं काम चालू आहे आणि उंचगाव 13 गावची नळपाणी योजना, गांधीनगर नळपाणी योजना ही 13 गावची नळपाणी योजना त्याची लाईन कागलपासून इकडे खाली आलेलं आहे। गोकुळशेर गाव असेल, उजळाईवाडी असेल, तर गेल्या महिन्यामध्ये हायवेने आपलं काम करत असताना 6 पदरीचं 3 ते 4 वेळेला ती गांधीनगर नळपाणी योजनेची पाईपलाईन फोडलेली होती। त्यामुळे आपल्या उंचगावसारख्या ज्या गांधीनगर नळपाणी योजनेवरती अवलंबून असणाऱ्या गावाला 3 ते 4 दिवस एक वेळ पाणी पाईपलाईन फोडली की 3 ते 4 दिवस पाणी येतं। त्यामुळं 50 ते 60 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावाची अडचण होती। आम्ही हायवे प्रशासनाला आज भेटून विनंती केली की आपलं काम चालू असताना आमच्या पाईपलाईनला धक्का लागता कामा नये, अन्यथा 14 गावातील 13 गावातील जी काही योजनेचे अधिकारी जनता आहे त्या जनतेला घेऊन आम्ही या ऑफिसच्या दारामध्ये बोंब मारणार अशा पद्धतीने आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे। भरडे यांनी या संदर्भात ठेकेदारांना सूचना देण्यात येतील असं सांगितलं। यावेळी दीपक रेडेकर, राहुल किरुले, योगेश लोहार, शरद माळी, उत्तम अडसूळ, संतोष चौगुले, दीपक पोपटाणी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, किशोर कामरा आदी उपस्थित होते।